एक महिला छोट्याशा गाडीवर चालली होती आणि बाजारातून येताना तिने 1 डझन संत्री आणली होती, म्हणजे 12 संत्री बास्केटमध्ये होते आणि गाडीमध्ये ती बास्केट टांगली होती आणि स्पीड ब्रेकरवर ती गाडी आदळली. तेव्हा काय झालं, त्यातल्या 2 संत्री अशा उडाल्या, गाडीच्या खाली पडल्या आणि गोल फिरत 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 गटरीमध्ये जाऊन पडल्या. आता झालं काय, 12 संत्री आणल्या, त्या 2 खाली गेल्या, बास्केटमध्ये आहेत 10 संत्री. पण त्या महिलेचं लक्ष कुठे आहे, त्या 2 संत्रीकडे. अरे यार त्या 2 संत्री गेल्या, अरे यार त्या 2 संत्री गेल्या. अरे गेल्या ना, नाही उचलू शकत ना, गटारीत गेल्या ना त्या, नाही उचलू शकत ना, आता सोडून द्या ना त्या 2 संत्रीला. पण नाही, घरी गेलं तरी अहो त्या 2 संत्री गेल्या. अरे गेल्या ओके, नाही पण ते 2 संत्री जायला नको होत्या. अगं बाई तुझ्याकडे 10 संत्री आहे ना, त्या 10 संत्रीवर फोकस करा ना पहिल्यांदा. त्या ज्या 2 संत्री गेल्या त्या सोडा, जे 10 आहे ना त्याच्यावर विचार करा. आपल्याकडे 10 संत्री शिल्लक आहे, पण त्या 10 संत्रीचा सुद्धा आपल्याला आनंद घेता येत नाही, कारण त्या 2 संत्री आपण मनातून सोडलेल्या नाहीये. त्यामुळे काही गोष्टी अशा असतात ज्या गोष्टी आपण सोडत नाही मित्रांनो, पण आपल्याकडे जे आहे ते पहिल्यांदा वापरलं पाहिजे ना. माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या प्रोग्राममध्ये ब्रेकमध्ये एक मुलगा माझ्याकडे आला आणि सांगितलं, सर माझे निगेटिव्ह पॉईंट सांगा. म्हणलं का रे बाबा, म्हणे सर मला ते डेव्हलप करायचे आहे. म्हणलं अरे बाबा, पहिल्यांदा जे तुझ्याकडे पॉझिटिव्ह आहे ना ते पहिलं वापर ना दादा, जे आहे ते वापर ना. निगेटिव्ह नंतर डेव्हलप करू, अगोदर पॉझिटिव्ह तर वापर. पण ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आपण त्याच्यावर जास्त फोकस करतो, असं होतं कामा नये मित्रांनो. पण ज्या गोष्टी आपल्याकडे आहे त्यातली मिसिंग लिंक काय हे पण शोधलं पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याकडे नाही त्या डेव्हलप करायला काय स्कोप आहे हे पण बघितलं पाहिजे. मी नाही म्हणत नाहीये, लक्षात घ्या, नाही म्हणत नाहीये, पण आपण त्यामध्ये अडकता कामा नये आणि ज्या गोष्टी आहे त्याच्या आनंदापासून आपण वंचित राहता पण कामा नये. वेगळी संकल्पना वेगळ्या माध्यमातून मांडली. आपण कनेक्टेड राहू. पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ऑल द बेस्ट. थँक्यू.